आपल्या सर्वांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना लोणावळा शहर, तळेगाव या 2 नगरपालिका, वडगाव नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या 5 जागा आणि पंचायत समितीच्या 10 जागा अशा जागा आपण मावळ तालुक्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी सामोरं जात आहोत। लोणावळा शहर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं मावळ तालुक्याचं एक केंद्र राहिलेलं आहे आणि या शहराचं महत्त्व देखील मावळ तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2019 नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या मावळ तालुक्याच्या आमदारकीची धुरा सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि 2019 पासून विकासाच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर सगळ्या फॅसिलिटीच्या बाबतीमध्ये एक अर्थपूर्ण, महत्त्वपूर्ण म्हणून या तालुक्याकडे आता पाहिलं जाऊ लागलेलं आहे आणि म्हणूनच लोणावळा देखील एक महत्त्वाचं केंद्र या तालुक्यामधनं आहे आणि अशा या महत्त्वपूर्ण शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वजण पुढे जात आहोत। लोणावळा शहरामध्ये मागच्या 8 वर्षामध्ये म्हणजे 8 वर्षानंतर आता ही नगरपालिकेची निवडणूक आहे। सुनील शेळके या तालुक्याचे आमदार झाल्यानंतर ही पहिली निवडणूक या तालुक्यामध्ये होत आहे। इथून पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या निवडणुका आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहेत। त्याच्यामुळे ही निवडणूक होत असताना सर्वांचं लक्ष या लोणावळा शहराकडे या निवडणुकीच्या निमित्ताने लागलेलं आहे। लोणावळा शहरामध्ये आज विकास कामाच्या दृष्टिकोनातनं जवळपास 125 कोटींचा निधी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे। त्यातनं नगरपालिकेचं हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, स्कायवॉक सारखा एक अगदी आपल्या जवळच असणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याच्यामुळे देखील लोणावळा शहराचं नाव अगदी देश विदेशामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं घेतलं जाणार आहे। अशा अनेक प्रकल्प आणि ज्या काही नगरपालिकेच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरं जात असताना ज्या काही मूलभूत गरजा आहेत, रस्ते, वीज, पाणी यापैकी अनेक गोष्टी आज चांगल्या पद्धतीनं स्पीडअप झालेला आपल्याला या लोणावळा शहराच्या विकास कामाच्या माध्यमातून पाहायला मिळतात। अनेक ब्रिज देखील लोणावळा शहराला अंतर्गत जोडले जाणारे अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे जात असलेला आपल्याला पाहायला मिळतात। म्हणूनच या निवडणुकीच्या माध्यमातून विकास हाच एक विषय डोळ्यासमोर ठेवून आपण सगळेजण या निवडणुकांना सामोरं जात आहोत। खरं तर या शहराची निवडणूक लढवत असताना तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांची नेहमी भूमिका राहिली की विकासामध्ये राजकारण नको आणि विकास काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका सातत्यानं आमदारांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमधनं, वेगवेगळ्या बैठकांमधनं त्या ठिकाणी सांगितले। म्हणून लोणावळा शहरामध्ये देखील आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना वेगवेगळे जे पक्ष आहेत ह्या पक्षांच्या बरोबर सकारात्मकतेने चर्चा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु दुर्दैव म्हणा किंवा काही कारणामुळे म्हणा आम्हा मंडळींना त्या ठिकाणी यश आलं नाही। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा अनेक पक्ष जे तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांना प्रत्येकाला शेवटी अशा पद्धतीने जर पुढे जाता येत नसेल तर प्रत्येक पक्षाला एक स्वतंत्र निर्णय त्यांचा घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोणावळा शहराचं नगराध्यक्ष पद आणि 13 प्रभागामध्ये असणाऱ्या 27 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरती लढवण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी केलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज एक पहिली यादी 2 टप्प्यामध्ये आम्ही नगर परिषदेचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत। आज आम्ही पहिली यादी लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि ती यादी मी आता आपल्या समोर या निमित्ताने ठेवतो आहे, वाचून दाखवतो आहे। सर्वप्रथम लोणावळा शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून श्री
राजेंद्र बबनराव सोनवणे यांची उमेदवारी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 यामधली जी सर्वसाधारण जागा आहे त्या जागेसाठी श्री सनी राम दळवी यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो। प्रभाग क्रमांक 2 तुंगारली ओबीसी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष अशा त्या जागा आहेत। त्याच्यामध्ये श्री मंगेश दत्तात्रय मावकर, त्याचप्रमाणे सौभाग्यवती अनिता संदीप आंबुरे अशा त्या ठिकाणी 2 जागा आहेत। प्रभाग क्रमांक 3 वलवण या ठिकाणी सर्वसाधारण महिला त्यांची उमेदवारी या ठिकाणी मी जाहीर करतो। त्यामध्ये सौ लक्ष्मीताई नारायणराव पाळेकर यांची उमेदवारी या ठिकाणी आहे। प्रभाग क्रमांक 4 रेल्वे विभाग सर्वसाधारण जागेसाठी श्री रजनीकांत रत्नाकर यंदे यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करतोय। प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी सर्वसाधारण आणि सर्व त्या ठिकाणी जाहीर करतो। भांगरवाडीमध्ये प्रभाग क्रमांक 6 भांगरवाडी सर्वसाधारण जागा त्या ठिकाणी आहे। तिथं श्री दीपक बबन मालपोटे यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करतोय। प्रभाग क्रमांक 11 यामध्ये खंडाळा विभाग आहे। सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पुरुष आणि एसटी महिला असे त्या ठिकाणी उमेदवारी आहे। श्री जीवन प्रकाश गायकवाड आणि सौ भाग्यश्री महादेव जगताप असे 2 उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करतोय। प्रभाग क्रमांक 12 जुना खंडाळा सर्वसाधारण आणि ओबीसी महिला अशा आरक्षणातल्या 2 जागा आहेत। त्यामध्ये भरत मारुती हरपुडे आणि सौभाग्यवती अमृता अमोल ओंबळे या 2 महिला त्या ठिकाणी 2 जागा त्या ठिकाणी आहेत। प्रभाग क्रमांक 13 भुशी रामनगर या ठिकाणी ओबीसी आणि सर्वसाधारण अशा आणि महिला अशा त्या जागा आहेत। त्याच्यामध्ये श्री धनंजय वसंत काळोखे महिला भगिनींमध्ये सौ प्रियांका किशोर कोंडे आणि सौ या ठिकाणी या प्रभागात 3 जागा आहेत आणि सौ सोनाली संभाजी मराठे हे उमेदवार त्या ठिकाणी मी जाहीर करतो। एकूण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार धरून एकूण 15 जागा नगराध्यक्ष प्लस 15 नगरसेवक त्यांचे उमेदवार असे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत।